ही बातमी आहे आरोपांची। ठाकरे सेनेच्या विनायक राऊत यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे, कारण त्यांच्या सुनेनं त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत आणि श्यामल राऊत यांच्यासह 9 जणांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। विनायक राऊत यांची सुद्धा चौकशी झाल्याची माहिती आहे। शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे। अंधश्रद्धेच्या नावाखाली कोकणात विविध ठिकाणी अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक आरोप सुद्धा करण्यात आलाय आणि या प्रकरणी आता एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपानंतर आता भोंदू बाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे पुढे नेमकं काय समोर येणार याकडे लक्ष आहे। दरम्यान न्यायालयानं फिरोज शाह याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि या प्रकरणामध्ये त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली होती। त्यामुळे आता फिरोज शेखच्या चौकशीमधून नेमकं काय समोर येणार तेही बघावं लागेल। मात्र राऊत यांच्यावर गिरिजा राऊतांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि अंधश्रद्धेचा सुद्धा आरोप केला आहे। अघोरी प्रकार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय आणि याच प्रकरणात फिरोज शेख याला अटक करण्यात आलेली आहे। या कारवाईनंतर फिरोज आदम शेख यांचे मेहुणे अनवर काजा बाउद्दीन यांनी माध्यमांशी बोलताना आरोप फेटाळले। आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे अघोरी कृत्य केलं जात नाही, इथं कोणाचे केस काढणं किंवा अशा प्रकारचे विधी होत नाहीत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। तो काही विषय नाही आणि त्याच्या सुनेचा अंधश्रद्धेमध्ये काही गोष्टीचं नाही। सगळं हे फुलांनी काम, जेव्हा फुलं चढायना किंवा चादर घालणं ह्याच काम असतात। मग बाकी काय काम नसतं सर। म्हणलं हिला तुमच्या लक्षात म्हणलं बाबा काहीतरी हाडून करतो, ह्या हाडा कोंबे हाडा तर असली काम होणार नाही। बकरो हाडा ह्या काम होणार नाही यांच्याकडे। जादूटोंड करूचा काही विषयच नाही असं। तर कोणी सिद्ध करून त्यांनी दाखवतं का जादूटोंड केलं असं दाखवतं त्यांनी, माझ्यावर केला काय केलं असं काय काय हे असं ह्या नाही असा ह्या कसा ह्या एक राजकारण त्यांचा असा। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या या आरोपांचं विनायक राऊतांनीही खंडन केलं आहे। विनायक राऊतांनी गिरिजा राऊत यांनी केलेले आरोप फेटाळून लावले। तसंच गिरिजा राऊत यांच्यावरच आता गंभीर आरोप त्यांनी केलेत। गिरिजा राऊत या 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नाहीत। उलट गिरिजा राऊतांनी कोट्यावधीचं घर, आलिशान कार, दरमहा खर्चासाठी 5 लाख आणि 12 कोटी रुपयांची मागणी केल्याचं विनायक राऊतांनी स्पष्ट केलंय। तसंच अघोरी कृत्य वगैरे आम्ही काही केलेलं नाहीये, कोर्टात आम्ही उत्तर देणार असं त्यांनी स्पष्ट केलंय। मी आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। दुर्दैवाने गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाही आहेत। त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीचे अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं। मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? आज 2026 आहे, म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काय असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026मध्ये करतायत। यामुळे दिसून येते याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे। गिरिजा राऊत यांनी DVची सूट फाईल केलेली आहे गेल्या महिन्यामध्ये आणि त्याच्यापूर्वीसुद्धा आमचे वकील आणि त्यांचे वकील यांनी ह्यामध्ये तडजोड करावी DVमध्ये यासाठी काही बैठका घेतल्या होत्या। पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ॲटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली। दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती।
हे 12 करोड रुपये मागितले DVच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितलं. त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत. आम्ही ही बाब आता पूर्णपणे न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये आहे. आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये गेलेलो आहोत. कापूरवाडी पोलीस स्थानकातल्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. ते म्हणतात की राऊत कुटुंब आम्हाला संपर्क आम्ही करतोय परंतु आम्हाला प्रतिसाद देत. आम्ही इथेच राहिला आहोत आणि ठाण्याच्या सेशन कोर्टामध्ये आमची त्याच्याविरुद्ध जी आम्ही केस दाखल केलेली आहे त्याची नोटीस आम्ही कापूरबावडी पोलीस स्टेशनला बजावलेली आहे. अघोरीच्या संदर्भातल्या उपचाराचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो. आम्हाला ते मान्यच नाही. आम्ही त्या पंथातलेच नाही आहोत. पण तिने जे नोटीस दिलेले आहे त्या नोटीसमध्येच हे लिहिलेलं आहे की हे प्रकार होत असताना माझ्याबरोबर माझे आई वडील असायचे. एवढं स्पष्ट तिने तिच्या तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे. मग आई वडील असताना तिने अघोरी प्रकार आईवडिलांनी कसे सहन केले हे सगळे प्रश्न आहेत. त्याचे उत्तर आम्ही न्यायालयामध्ये देऊच. न्यायालयामध्ये आता आमची 23 तारीख आहे. नक्कीच न्यायदेवता आम्हाला यावर न्याय देईल अशी मला खात्री आहे. याच प्रकरणामध्ये आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी जी तक्रार दिलेली आहे त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेत. डोक्यावरचे केस कापून अघोरी कृत्य केलं असं गिरिजा राऊत यांचं म्हणणं आहे. ज्या विनायक राऊतांच्या सून आहेत आणि 2017 ते 2018 पर्यंत कुठले शारीरिक संबंध नव्हते असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याशिवाय केस कापून अघोरी कृत्य केलं, डोक्यावरचे केस कापून अघोरी कृत्य केलं असं गिरिजा राऊत म्हणतायत. त्यांनी जी तक्रार दिलेली आहे त्यामध्ये राऊत कुटुंबावर अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केलेत. विनायक राऊतांच्या कुटुंबाकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकंच नाही तर घरात बळजबरीनं गोमूत्र प्यायला दिलं गेलं असा धक्कादायक आरोप सुद्धा त्यांनी केलाय. याशिवाय राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेनं तिच्या डोक्यावरील केस कापल्याचा आरोप सुद्धा गिरिजा यांनी तक्रारीत केलाय. या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणामध्ये राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काझी बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि गीतेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता. प्रत्येक बाबतीमध्ये खोटं बोलून विश्वासघात केला असा आरोप सुद्धा गिरिजा राऊत यांनी केला आहे. अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उभी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग मी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. 2018 मध्ये म्हणजे डिसेंबर 2017ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. त्याच्यासाठी आमच्या फॅमिलीनी बसून बोलणी केली आणि असं ठरलं होतं की गणपतीवरून आल्यानंतर या गोष्टीवर काम करायला सुरू करू. पण गणपतीवरून आल्यानंतरच एक थोडक्यात अशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी असं अघोरी सगळ्या ह्याचं इलाजांचं स्वरूप दिलं की ते अक्षरशः सप्टेंबर 2018 पासून 22 सालापर्यंत ते त्यांनी सुरू ठेवलं. विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात. आम्ही ह्या घरी राहतो जे झोपडपट्टीत आहे आणि आम्हाला लग्नाच्या बोलणींपासून आम्हाला कधीही सांगण्यात आलं नव्हतं की दुसरं घर हे झोपडपट्टीत आहे. आणि विनायक राऊत हे नवरात्रीच्या घट बसतो त्या दिवशी आणि घट उठतो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी फक्त त्याच 2 दिवशी आमच्या घरी यायचे. कुटुंब प्रमुख म्हणून जसं माझ्या सासऱ्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं त्या दोघांना, ते त्यांनी कधीही केलेलं नाही. त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी
पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे. लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं. त्याच्यामुळे प्रत्येकदृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे. सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेशबरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती. या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू. पण असं काही घडलं नाही आणि ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे. कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत.